नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये आलेलो आहोत. शौनक अभिषेकी हे या शाळेचे विद्यार्थी. त्यांचा सुरांचा अभ्यास किती पक्का आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण अभ्यासाशी त्यांचे सूर कसे जुळायचे, किती पटायचं त्यांचं अभ्यासासोबत, शाळेमधले त्यांचे मित्रमैत्रिणी कसे होते, शाळेत त्यांचा अभ्यास कसा चालायचा, हे सगळं काही आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला जाऊया त्यांच्या शाळेमध्ये आणि सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता, गुरु दया सिंधु, गुरु दीन बंधु, गुरु जननी जन्म दाता, गुरु एक जगी त्राता. मला नाही वाटत की या गाण्यानंतर मला वेगळं इंट्रोडक्शन देण्याची गरज आहे. शौनक अभिषेकी सर आपल्या सोबत आहेत आणि गुरुजनांना वंदन करून खरं तर आपण आजचा एपिसोड सुरू करतोय. खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. किती वर्षांनी शाळेच्या वातावरणात आलात? 21. बापरे. म्हणजे मध्यंतरी शाळा बंद होती मला वाटतं, त्यामुळे मी शोधत तीच कुठे सापडते म्हणून एका दुसऱ्या शाळेत गेलो होतो, पण मला तिकडे काहीच लक्षात नाही आलं. पण आज इकडे आल्यावर सगळं परत जागृत होतात आठवणी. आणि तुम्ही अगदी म्हणजे लहानपणापासून पहिलीपासून याच शाळेमध्ये शिकले? नाही, माझं विविध शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण झालं आहे, म्हणून मला सगळं थोडंसं गोंधळ आहे. माझं कुलाबाला काय म्हणतात नर्सरी आणि ते त्यात मग 1ली ते 5वी मी लोणावळ्यात होतो, कारण आमच्या वडिलांनी तिकडे गुरुकुल पद्धतीने शिकवायसाठी मोठं घर बांधलं होतं आणि त्यांना एक क्रिएटिव्ह एक शांतता पाहिजे होती की त्यांना लोणावळ्यात मिळायची. म्हणजे ते VPS हायस्कूलला मी 1ली ते 5वी होतो. 5वी ते 10वी मी इकडे या शाळेत होतो. परत आम्ही पुण्यात गेलो. या शाळेच्या काय काय आठवण आहेत? काय काय आठवतं? शाळा म्हटली, ही शाळा म्हटली की काय काय आठवतं? पहिले तर मला आठवतं की ही गर्ल्स स्कूल होती. अच्छा. आणि आमची मला वाटतं पहिली बॉईज बॅच होती. पण राजा शिवाजी विद्यालय किंवा किंग जॉर्ज शाळा ह्याच्या या इतकी मोठी इन्स्टिट्यूशन आहे जी मानली गेलेली आज मुंबईत भारतभर, त्याची एक ब्रँच म्हणून ही होती. त्यामुळे आम्हाला नेहमी सार्थ अभिमान होता की या शाळेत आम्ही जातो. पण मग गर्ल्स स्कूल होती तुम्ही म्हणालात, तर ऑकवर्ड नाही वाटायचं मग तुमची मुलांची पहिली बॅच सगळ्या मुलींची मेजॉरिटी शाळेमध्ये? आजच्यासारखी मॅच्युरिटी लवकर येत नाही, त्या वयात नव्हती, त्यामुळे आम्हाला काही फरकच पडत नव्हता मुलांची काय आणि मुलींची काय. आमचा जो क्लास होता त्यात को एज्युकेशन होतं, मुली पण होत्या मुलं पण होतं, त्यामुळे तिथे नाही तर एवढं काही ऑकवर्ड वाटलं नाही त्यावेळेस. या शाळेने काय काय दिलं? म्हणजे मेजर आठवणी जर का आठवायच्या म्हटल्या, सांगायच्या म्हटल्या तर कुठल्या कुठल्या गोष्टी क्लिक अगदी 5वी पासून 10वी पर्यंत? एक तर एक्सपोजर जे मला अर्बन कल्चरला नव्हतं, की लोणावळ्यात 5वी पण राहण्यामुळे VPS हायस्कूल आणि एक गावातलं वातावरण होतं. सायकलने आम्ही जायचो शाळेत वगैरे, तसलं सगळं होतं. मित्रमंडळी वेगळी होती. इकडे आल्यावर मित्रमंडळींचा स्तर वेगळा होता. कॉस्मोपॉलिटन जास्त मराठीच होते, पण ते स्वतः शहरात राहिल्यामुळे जास्त थोडे मॉडर्न आणि सिनेमा TV या सगळ्याला अकस्टम्ड ती पिढी होती. त्यामुळे एक दृष्टिकोन वाढला बघायचा. आमच्या टीचर्स खूपच चांगल्या होत्या सगळ्या, म्हणजे आमच्यासारख्यांना ॲडजस्ट करून घेतलं म्हणजे चांगलंच असणार. तर त्यामुळे त्यांनी खूप सांभाळून घेतलं. आवडायचं शाळेत यायला? म्हणजे अशी ओढ असायची, एक्साइटमेंट? मी आत्ता बघतो आत्ताची पिढी ती, म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं अरे आज झोप नको जाऊस तर अस्वस्थ होतात ते. इतकी त्यांना शाळा आवडते. आम्ही थोडेसे आळशी होतो त्या बाबतीत, सकाळी उठायचं आणि शाळेत जायचं. पण दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यात प्रामुख्याने गाणं होतं, त्यामुळे संगीताकडे माझा कल बऱ्यापैकी होता. त्याच वेळेस सुरू झाला होता. शिक्षणाकडे मी कमलताई तांबेंकडे शिकायला जायचो. बाबा घरी आमच्याकडे गुरुकुल वातावरण होतं, त्यामुळे 4 शिष्य राहायला होते, त्यामुळे माझा ओढा थोडासा तिथेही होता. त्यामुळे पण मग एकदा शाळेत आल्यावर मग सगळे एन्जॉयच करायचे.
मित्रमंडळी. आणि संगीताशी तुमचे सूर अगदी पटकन जुळतात, पण मग ते अभ्यासाशी तसे जुळायचे का? नाही रे बाबा, सगळ्यात मार खाल्लेला मुलगा आहे मी. आणि त्यातल्या त्यात गणित तर म्हणजे आमचं अनुवंशिक विकनेस आहे. आज माझा मुलाचं खूप छान आहे गणित, पण नाहीतर बाबा आई मी काही विचार नका गणाच्या बाबतीत. पण मला आमच्या मीना टीचर म्हणून होत्या शिकवायला होत्या, त्या माझा क्लास घ्यायच्या, ट्युशन घ्यायच्या, तर त्यांना मी श्रेय देतो थोडंफार. जो पास होत गेलो मी 9वी पर्यंत, त्या करून घ्यायच्या अभ्यास, त्यामुळे व्हायचा. पण बाकी थोडासा अभ्यासामध्ये मी म्हणजे अकॅडमिक अभ्यासामध्ये संगीताचे फटके पडलेत अभ्यासावर? भरपूर फटके पडलेत. आई तर त्यावेळेस असं नव्हतं, धमकी वगैरे द्यायची नाही पोरं, मला हात लावलं तर बघा वगैरे, असं काय नसतं. या शाळेत कमी होतं तसं, हे नाही करायचे. पण आमच्या लोणावळ्याच्या शाळेत तर काय छडीविडी एकदम मस्तपैकी. त्यातल्या त्यात आवडता विषय कुठला होता मग? मला इतिहास, लँग्वेजेस, मराठी, हिंदी बऱ्यापैकी, आणि त्याचा उपयोगही मला झाला माझ्या संगीतात. म्हणजे आज शास्त्रीय संगीतात शब्दोच्चाराला महत्त्व नाही, किंवा तुम्ही बघाल शास्त्रीय संगीतकार जेव्हा लाईट गातो तेव्हा त्याचे शब्दोच्चार बरोबर येत नाही, शास्त्रीय संगीताच्या अंगाने येतात, की जे रस्वदीर्घाचं काही कमी हे असतो. ते मला इथे मदत झाली. आणि आमचे वडील त्या बाबतीत खूप कटाक्ष. माझ्या वडिलांचा शब्दोच्चाराबद्दल महिमा खूप मोठा होता, आणि ते स्वतः संस्कृत पंडित होते, इंग्लिश शिकले होते, 4 वेगवेगळ्या भाषा बोलायचे, त्यामुळे त्यांना शब्दोच्चाराबद्दल खूप त्यांचा आग्रह असायचा. आणि या शाळेचं ते संस्कार येऊन मला गाण्यामध्ये खूप मदत झाली आहे या गोष्टींची. मला घरच्या वातावरणाबद्दल विचारायचं, म्हणजे संगीताबद्दलचं पूरक आणि पोषक वातावरण तर होतंच, पण मग अभ्यासाच्या बाबतीत कसा अँगल असायचा? बाबांचा तर प्रश्नच नव्हता, कारण बाबा महिन्यातले 20-25 दिवस कार्यक्रमासाठी फिरत असायचे. असलेले दिवस ते गाणं पोरांना शिकवायचे किंवा त्यांच्या साधनेत मग्न असायचे, क्रिएटिव्हिटीमध्ये. आईच जो काय असेल तो अभ्यास घ्यायची, पण ती प्रामुख्याने अभ्यास घ्यायचे. पण फक्त येऊन आडायच्या गोष्टी कुठे? गणित. सगळ्या गोष्टी गणितावर थांबायचं, गणित आणि सायन्स इथे येऊन थांबायचं. मग तिथे पहिले मीना टीचर होत्या, ज्या पहिल्यापासून, आणि त्या आमच्या कोकणी असल्यामुळे त्यांचं आईबाबांचं चांगलंच जुळायचं, ते कोकणीमध्येच बोलायचे सगळे, आम्ही गोव्याचे असल्यामुळे. तर त्या शेवटपर्यंत होत्या. 9वी नंतर 1 वर्ष त्या नव्हत्या, तेव्हा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हेमंत पेंडसे ते आमच्या घरी राहायला होते, घरी राहून शिकायचे, आमच्याकडे सगळे राहून घरी शिकायचे. तर मग त्यांनी ती जबाबदारी घेतली की 10वी याला मी ढकलतो कसा बसा, ते माझा अभ्यास घ्यायचा आहे. त्यांचं जवळजवळ 7-8 किलो वजन कमी झालं होतं त्या वर्षात, माझा अभ्यास घेता ते ऐकतील तर त्यांना आठवेल बरोबर. पंडितजी कधी यायचे, आलेले शाळेमध्ये? हां, फार 2-3दा आले होते. खूप मला 10वीच्या परीक्षेला पहिल्या पेपरला वगैरे सोडायला आले होते. आणि शाळेत कधीतरी यायचे 2. पण आई या शाळेत शिकवायची. पण मला वाटतं कुठल्या तरी टीचर 6 महिन्यासाठी नव्हता, लग्न झालं म्हणून किंवा प्रेग्नन्सीमुळे, तर त्यांच्याबदली आई शिकवत होती 6 महिने. तिला आवड होती ती. मित्रमैत्रिणी, अभ्यास हे तर सगळं असतं. आपल्या घरी खरं तर संगीताचं वातावरण होतं. शाळेत असताना किती मदत मिळाली त्या सगळ्या वातावरणाला, किंवा शाळेतनं प्रोत्साहन कसं मिळायचं आपल्या संगीताला? शाळेतनं काही अडवणूक तर कधीच केली गेली नाही, कारण त्यांना एक मला वाटतं की त्यांना अभिषेकींचा मुलगा आहे ते शिकतो एक असेट होतं त्यांच्यासाठी. आणि उलट मला आग्रह केला जायचा, आपण गॅदरिंगमध्ये गा किंवा काही अजून फंक्शन असेल तर तू गाशील का. मीच थोडा बुजरा होतो, मागे राहायचो. पण मला वाटतं प्रत्येक गॅदरिंगमध्ये मी गायलो असेल असं आठवतं, ते वाटते 4-5 वर्ष. म्हणजे मला आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज आमचे मित्र आहेत आणि खूप मोठं नाव आहे त्यांचं, पण पहिल्या गॅदरिंगला मी मीरा भजन कुठलं तरी गायलो होतो. आता मला आठवतं की तेव्हा रूपकुमार राठोड तबल्याला होतं माझ्या या शाळेच्या. त्यावेळेस ते तबला वाजवायचे, अजूनही फार छान तबला वाजवा आणि गातात तर सुंदरच. तर आम्ही भेटतो तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो, रूप भैया याद आहे ना? हां बिलकुल याद आहे म्हणतो, तुम असाच बजात. शाळेत असताना हे डोक्यात अगदी पक्क होतं किंवा क्लिअर होतं की आपल्याला पुढे संगीत क्षेत्रातच वाटचाल करायची, का काही वेगळे ऑप्शन्स पण होते? मला वाटतं
9वी 10वीत थोडंसं मी सिरियस झालो त्या बाबतीत. म्हणजे शिक्षण माझं फार लहानपणापासून चालू होतं, कारण का आमच्याकडे गुरुकुल पद्धत असल्यामुळे राजा काळे, अजित कडकडे, देवकीताई हे सगळे घरी असायचे आणि ते मला काही ना काहीतरी शिकवायचे. जाता येता माझं शिक्षण चालू असायचं. कानावर आमच्याकडे 3:45ला सकाळी तंबुरे वाजायचे, रियाज सुरू व्हायचा. तो संध्याकाळी 7-7:30 पण चालायचा सगळ्यांचा. या खोलीत बाबा गात आहेत, त्या खोलीत शिष्य गात आहेत. त्यामुळे ते संस्कार माझ्यावर होतेच. आणि मग मी स्वतः कमलताईंकडे शिकायला लागलो, बाबांवर बसायला लागलो. तिथे मग तो हे वाढला आणि मग मी 10वी-11वीत गेल्यावर तो हे केला की मी जगणार म्हणणार ते संगीतातच. हे मला आठवतं की मी डिसिजन घेतलं होतं. असं नव्हतं की आपण हेही ट्राय करूया, नाही जमलं तर म्युझिक करूया, तसं कधीच नव्हतं. नाही मी खरं लॉ ग्रॅज्युएट आहे एज्युकेशननी, पण मी तिकडे माझा कधीच कल नव्हता. मी यासाठी केलं लॉ की कोणी फसवू नये आपल्याला. कलाकाराला खूप लोक फसवतात त्यामुळे. पण मला हे लक्षात आलं की मी लॉ केल्यावर मला जास्त लोक फसवायला लागली. त्यामुळे खरं तर शाळेतल्या अजून बऱ्याच आठवणी आहेत. तुमचे काही फ्रेंड्स आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा ABP माझा. ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शौनक अभिषेकींबरोबर आपण आज गप्पा मारतोय आणि त्यांचे काही शिक्षक आणि वर्गमित्र आपल्यासोबत आहेत. सो त्यांच्याकडनं आपण अजून काही आठवणी जाणून घेणार आहोत. शौनक आमच्याकडे 79मध्ये 5वीमध्ये आला होता आणि जेव्हा तो आला तर तो एवढं पुढे एवढं गायक होणार हे असं कधी लक्षातच आलं नाही. पण तरीही देखील शाळेमध्ये तो नेहमी शाळेच्या गॅदरिंगला गाणं म्हणायचा आणि अभ्यासात जरी फार हुशार नव्हता तरी थोडंसं मस्तीखोर होता. आणखीन वर्गात पण त्याच्याबरोबरचे त्याचे जरी त्यांची त्यावेळची मस्ती अशी होती तरी पण तो असा ॲक्टिव्हच आहे. बाकी थोडा बसला की पहिल्या बेंचवर बसायचा. त्याची आई नेहमी त्याच्याबरोबर यायची आणि आई आली की जरा तो गप्प असायचा. आणि मग आईला सांगितलं की हा मस्ती करतो म्हटल्यानंतर आईला पण कधी कधी वाटायचं नाही की हा करू शकत असेल. इनफॅक्ट मी एक सिक्रेट सांगणार आहे जे आमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांनी लपवून ठेवलं आहे. मुलींनी नाही. अच्छा. सगळ्यांनी आत्तापर्यंत व्यवस्थित आपापली स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लपवून ठेवण्यात यश मिळवलं आहे. आमच्या मुलांना, बायकांना आम्ही ते दाखवलं नाही आहे, कारण आमच्या सगळ्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर गर्ल्स स्कूल नंबर 1 मधून आम्ही निघालेलो आहोत असं आहे. त्याच्यामुळे कोणी आमच्यापैकी हे दाखवत नाही. आणि आज हे आता आऊट झालाय. तू दाखवलंयस का? नाही रे बाबा. नाही ना, म्हणजे तू पण फसलाय. पण इट वॉज डेफिनेटली अ गुड टाइम. शौनक बरोबर मस्ती खूप केली आहे. शौनक तसा झोपा पण काढायचा वर्गात, पण ते आपण त्याच्याबद्दल नंतर. स्लीपिंग ब्युटी म्हणायची. स्लीपिंग ब्युटी होतासच तू. अजूनही डोळे तसेच आहेत. शौनकची मला एक आठवण आहे ती म्हणजे त्याची आई शाळेमध्ये शिकवायला आलेली फर्स्ट डे. आणि ही वॉज सॉर्ट ऑफ नॉटी शौनक नेहमीच. पण आणि त्याला पेन तोंडात घालायची सवय होती. आणि त्यावेळेला फाउंटन पेन्स वापरायचो, बॉल पेन्स एवढी नव्हती वापरली. आणि त्याच्या आईच्या पिरियडमध्ये मला वाटतं पहिल्या 10 मिनिटातच तो बाहेर गेला, कारण त्यांनी तोंडामध्ये इंक पेन घालून पूर्ण शाईनी भरलेलं होतं. म्हणजे मला एक आठवण आहे की त्यांनी 10 मिनिटात आईचं लेक्चर स्टार्ट झाल्यावर विचारलं की मी बाथरूममध्ये जाऊ का तोंड धुवायला. आय रिमेंबर हिम फॉर दॅट. मी या शाळेत 8वीपासून आलो आहे. शौनक अर्थात 5वीपासून होते. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 5वीपासून होता. आणि 31 वर्षापूर्वीची आता आठवण म्हणाल तर थोडंसं जे आठवतं आहे ते सांगतो की शौनक मला वाटतं मधल्या कॉलममध्ये बसायचा आणि सेकंड रोमध्ये असायचा. आणि त्याचा पार्टनर मला वाटतं केदार क्षीरसागर असायचा. आणि त्या म्हणायला बाकी तर त्यांनी सांगितलेलंच आहे. बाकीचं असं जेवढं आठवत नाही, पण जे काय आठवलं ते त्यांनी ह्या लोकांनी सांगितलेलंच आहे. शौनक म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल होतं शाळेत. म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींचा मुलगा म्हणून म्हणजे माझे आईवडील जितेंद्र अभिषेकींचं गाणं खूप छान ऐकायचे आणि त्यांना खूप त्यांच्याबद्दल हे होतं. तर त्यांचा मुलगा म्हणजे कोण किती ग्रेट असेल. शौनक वॉज ऑलवेज स्पेशल. मला आठवतं मी लहान असताना एकदा शौनकच्या घरी गेलो होतो आणि त्या घरातलं वातावरणच एवढं वेगळं होतं की तसं वातावरण मी बाकी कुठल्याच मित्राच्या घरी अनुभवलं नव्हतं. कारण का ते वातावरणच वेगळं होतं. मला ह्या 2 गोष्टी आठवतात शाळेतल्या. इट वॉज ग्रेट हॅव्हिंग शौनक. 7वीत असताना मी शौनकची क्लास टीचर होते आणि ह्याला स्लीपिंग ब्युटी म्हणायचे. त्याची
ही त्याचीच कंप्लेंट असायची की टीचर बघा ना मला स्लीपिंग ब्युटी म्हणतात म्हणून. पण मग त्याच्यानंतर पुढे काय नसायचं, कारण आम्हालासुद्धा त्याचं हसू यायचं. आणि अजूनही तो जेव्हा गात असतो तेव्हा त्याच शब्दाची आठवण येत असते. कारण टी व्हीवर हा जरी आम्हाला आता भेटत नसला तरी आम्ही त्याला कायम बघत असतो आणि आम्हाला त्याचा फार अभिमान आहे. मी शौनकला मराठी शिकवायची. शौनक 6वीला होता त्यावेळेला मी या शाळेमध्ये लागले होते. शौनक पहिल्या बेंचवर बसायचा आणि पहिल्या बेंचवर बसूनसुद्धा अभ्यासपेक्षा इतर गोष्टी त्याच्या डोक्यात असायच्या. मला आठवतं एकदा मी शिकवत असताना माझ्या मागे याला अख्खा वर्ग शांतता होती वर्गात आणि मला त्याने विचारलं की टीचर तुम्हाला गंगा नदी माहिती आहे का. तर मी त्याला विचारलं का, मला काही कळे ना की कुठेही संदर्भ नसताना हा मुलगा असं का विचारतोय. तर म्हणे नाही माझ्या बाबांचा तिकडे कार्यक्रम आहे तर तुमच्यासाठी मी त्यांना गंगेचं पाणी आणायला सांगू का. आपल्या काय काय आठवणी आहेत त्या सगळ्यांनी खूप काही सांगितलं आपल्याबद्दल. आपल्या काय काय आठवणी आहेत. माझ्या खूप आठवणी आहेत. मला आठवतं की मी प्रत्येक गॅदरिंगमध्ये जवळजवळ गायचो आणि सगळे टीचर्स आग्रह करायचे मला गायला. आणि माझं एक गाणं ठरलेलं होतं त्यावेळेस, तेवढंच गायचं मी. कुठलं? हां, जब दीप जले आना. मला सगळ्यांना खूप वेळा आम्हाला क्लासच्या बाहेर नील डाऊन केलेलं आठवतं मला, इफ आय एम नॉट रॉंग. आपण एकत्र असायचो त्याच्यात. हो, म्हणजे आई, माझी बहीण या शाळेत असायची तर ती घरी यायची म्हणे आई मी कधी शाळेत दादाला आत पाहतच नाही, तो नेहमी बाहेरच काहीतरी त्याला पनिशमेंट मिळालेली असते. किंवा मी ह्याच्यात जातो तर सगळ्या मुलांना बेंचवर उभं केलं असतं. आणि अशा खूप आठवणी आहेत. इथे एक समोर मॅजिक शॉप होतं, तर शाळा संपल्यावर ते कुतूल असायचं, अरे हे काय आहे नक्की मॅजिक शॉप म्हणजे काय, काही असं डिसअपिअर करतात का काही. त्या तिकडे सगळ्यांच्या पोरांची झुंबडी जायच्या. आणि कॅन्टीन दुसरी आवडती जागा. त्यावेळेस हॅमबर्गर, हॅम तर नव्हतं इथे, व्हेज बर्गर आणि व्हेज हॉटडॉग जस्ट इंट्रोड्यूस झालं होतं. म्हणजे आमच्या आयुष्यात व्हेज बर्गर आणि हे पहिल्यांदा. हां, आणि ते खायला जे खाली गर्दी लागायची. मला वाटतं कोण होते कॅन्टीन, रिचर्ड. तर ते आठवतं. काय भरपूर काय होतं आहे की इतक्या वर्षांनी आल्यावर एक 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 गोष्ट अशी व्हायला लागली, दिवे लागल्यासारखी. मी एक गोष्ट सांगतो की तेव्हाही मी शिकवायचो, तेव्हाही मी अभिषेकींचा मुलगा किंवा त्या ह्यानी यायचो नाही इथे, कारण काही स्वतः स्वकर्तृत्व काहीच नव्हतं. त्यामुळे बाबांचा मुलगा वगैरे म्हणून स्पेशल प्रिव्हिलेजेस त्या भावनेने कधी. आणि आज मी इकडे आलो ना तर मी सगळं सोडून आलो आहे मागे. मला अजिबात काय म्हणजे मी रियाज करतो किंवा काय पंडित लावतात मला किंवा मी इथे गायलो आहे, जग फिरलो आहे, काही वाटत नाही. मला तसंच लहानपणाचं आल्यासारखं वाटतं आहे. कुठे मी शौनक आहे, हा पराग आहे, तो निलेश आहे, मॅडम आमच्या, कुठेही असं गाणार आहे वगैरे असं काही जाणवतच नाही. तर आपण कार्यक्रमाची सांगता जर का म्हणजे पॉप्युलर डिमांड आहे खरं तर. खूप वर्षांनी गातोय मी. एक वेळ अशी होती की ह्याच्यावरच सगळं बक्षीस मिळवायचं, एवढं एकच गाणं यायचं मला. संकेत मिलन का भूल न जाना मेरा प्यार न बिसराना, जब दीप जले आना, जब शाम ढले जाना, मैं पलकन डगर बुहारूंगा, तेरी राह निहारूंगा, मेरी प्रीत का काजल तुम अपने नैनों में मले आना, जब दीप जले आना, जब शाम ढले आना. खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे शाळेच्या मोडमध्ये गेला असा. अजून एक मला एक खूप लायटर नोटला एक गोष्ट विचारायची की शाळा किंवा कॉलेजमध्ये गिटार वाजवणारा किंवा गाणं गाणारा मुलगा विशेष फेमस असतो. तुमच्या बाबतीत पण तसं काही होतं का मुलींमध्ये? हा, नाही रे बाबा. मी काय असतं गिटार गाणारा आणि ते जरा दिसायलाही बरे असतात, त्याशिवाय ते मुलींमध्ये फेमस होत नाहीत. मी गर्ल मोटल होतो, त्यात डोळे दुसऱ्याला बघतोय की नाही बघतो, एक ॲडव्हान्टेज होता मला. मी दुसऱ्याला बघतोय की नाही त्यामुळे हळूच बघत असेल तर कळायचं नाही कोणाला.
पण मला वाटतं मला सगळे भावासारखेच बघत असतील नाही. चांगलं आहे ते. आपण असं धरून चालूया ना आता घरी ऐकणार आहेत सगळं. अगदी शेवटची नोट की आज कसं वाटलं म्हणजे इतक्या सगळ्या जणांना भेटून? अरे पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना, मी एबीपी माझ्याला मनपूर्वक मी आभारी आहे त्यांचा की मला परत त्या काळात आणलं तुम्ही. पण हा जो निरागस आनंद आहे इथे येऊन जो मिळाला आहे तो किती वर्ष मला मी असं विचार करतो की मिस करतो. म्हणजे हे लोक सगळे मला शिवाय घालतात की व्हॉट्सॲपवर किंवा यांच्याशी कमीत कमी हे ठेवणारा मी. हां, कारण मी बंदच असतो माझा मोबाईल जास्तीत जास्त. तर आता मला ही ऊर्जा किंवा एक प्रेरणा मिळाली की यार यांच्याशी परत कनेक्ट व्हायला पाहिजे. मला एकदा तरी यांना 6 महिन्यातनं भेटलं पाहिजे सगळ्यांना. हे चौघं येऊन आणि या 3-4 टीचर्स येऊन इतकी मला मजा आली. तर सगळेजण आम्ही एकत्र आलो तर काय होईल. म्हणजे तुम्हाला 3-4 एपिसोड करायला लागते. आवडेल आम्हाला. आणि खरंच म्हणजे तुमची मैत्री अशी वाढत राहो, अशीच टिकून राहो. आणि आपल्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच आपल्या सगळ्यांचे की आपण खूप वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान आठवणी शेअर केल्यात. तर अशा छान छान आठवणी घेऊन आणखी एका सेलिब्रिटीला आपल्याला भेटायचं आहे, त्यांच्या शाळेत जायचं आहे. पण आज इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.